नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्यानं आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। पुन्हा एकदा पोलीस त्याची कोठडी मागणार आहेत। या खरात बाबाला काही केल्यास सोडू नका, त्याला चांगला फोडून काढा, अशी चीड आता जनतेमधून व्यक्त होतीये। नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय एलएस मराठी। खरात बाबानं विद्यार्थिनीलाही सोडलं नाही हो। एका विद्यार्थिनीसह 2 महिलांनी अत्याचाराची तक्रार दिल्यानंतर काल सोमवारी त्याच्या विरोधात आणखी 3 गुन्हे दाखल झाल्याची माहिती एसआयटीने दिली। त्यामुळे या बाबा विरोधात आता एकूण 6 गुन्हे दाखल झाले। त्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे। धार्मिक विधी, तंत्रमंत्र आदींच्या नावाखाली या भोंदूबाबा खरातनं त्याच्या कार्यालयात आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या तक्रारी महिलांनी दाखल केल्या आहेत। दिवसेंदिवस त्याचे अनेक नवनवे किस्से कारनामे पुढे येत आहेत। हा बाबा बाजारातून 100 रुपये किलोनं चिंचोके आणायचा आणि हा चिंचोका म्हणजे मौल्यवान खडा असल्याचं सांगून एक एक चिंचोका 1-1 लाखाला विकायचा। हे तर काहीच नाही, 1 किलो मधाची बाटली तो चक्क 9 लाखांना विकायचा आणि हे मध साधं सुद्धा नसून कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक असल्याचा दावा करायचा। त्याच्याकडे लैंगिक समस्या घेऊन येणाऱ्या अनेक उद्योजक आणि राजकीय नेत्यांना त्यानं हे मध महागड्या दरानं विकल्याचं समजतंय। या एल्विश हनीची विक्री करताना हे मध तुर्कीच्या समुद्रात खोल गुहेत मिळत असल्याचा दावा देखील तो करायचा। पोलिसांनी खरातच्या मुसक्या आवळल्यानंतर आता त्याच्या विरोधात नवनवीन तक्रारी दाखल होत आहेत। खरातनं घातपात करून एकाला संपवल्याचा आरोपही त्याच्यावर करण्यात आला आहे। त्यानं जमिनीच्या वादातून आपल्या भावाचा घातपात केल्याचा आरोप गवळाणे येथील शेतकरी विलास जाधव यांनी केला आहे। या संदर्भात जाधव यांनी एसआयटीकडे तक्रारी अर्ज देखील दाखल केला। पाथर्डी भागातील तब्बल 25 एकर जमिनीच्या खरेदी व्यवहारात या बाबाकडून आमची मोठी फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप काही शेतकऱ्यांनी देखील केला आहे। ठरलेल्या रकमेत मोठी तफावत असल्यानं करोडो रुपयांची लूट झाल्याचा दावा करत शेतकऱ्यांनी जमिनी परत करण्याची मागणी केली आहे। याबाबत लवकरच तक्रार दाखल होणार असल्याचं सांगितलं जात आहे। या बाबानं दमदाटी करून अनेक जमिनी लाटल्याचं देखील समोर आलंय। हा खरात बाबा त्याच्या कार्यालयातच महिलांचा लैंगिक छळ करायचा। त्यातील अनेक पीडित महिला भीतीपोटी आणि सामाजिक दबावापोटी अद्यापही समोर येत नसल्यानं पोलिसांकडून एक खास हेल्पलाईन क्रमांक देखील जारी करण्यात आला आहे। या नराधम, विकृत, नीच बाबाला सोडू नका, चांगला सोलून काढा, अशी प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होतीये। एकूणच काय, चिंचुक्याचं केलं खडं आणि लोकांना बनवलं येडं, आता जेलात जाऊन फोडीत बस खडं, हेच म्हणावं लागेल। तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त, पाहत रहा एलएस मराठी।